सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण GNM, ANM, आरोग्य सेवक, ओके, MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या पदाशी निगडीत असलेले तांत्रिक अभ्यासक्रमाचा व्हिडिओ पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन ए पाहिलं होतं, विटॅमिनची प्रस्तावना पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन ए पाहू. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो नेहमी विचारला जातो तो म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम. जीवनसत्व एला रेटिनॉल असं म्हणतात. जीवनसत्व एचे प्रकार जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक प्रीकर्सर म्हणजे पूर्वद्रव्य जीवनसत्व आणि प्रीफॉर्म्ड म्हणजे तयार जीवनसत्व, असे दोन प्रकारचे विटॅमिन्स जे प्रकार आहेत अचे आहेत. आता प्रीकर्सर पूर्वद्रव्य जीवनसत्व हे वनस्पतीपासून मिळत असतं आणि वनस्पतीपासून जे काही विटॅमिन मिळतं, विटॅमिन ए मिळतं, त्याला प्रीकर्सर किंवा पूर्वद्रव्य जीवनसत्व म्हणतात. आणि प्राणीज पदार्थापासून जे विटॅमिन मिळतं त्याला प्रीफॉर्म्ड म्हणजे तयार जीवनसत्व असे म्हणतात. म्हणजे प्रीकर्सर पूर्वद्रव्य जीवनसत्व आणि प्रीफॉर्म्ड हे दोन नावं लक्षात असू द्या जे डीपमध्ये आहे. प्रतिदिन गरज हे 1000 मायक्रोग्रॅम किंवा 1 मिलीग्रॅम असं आहे. आता ह्याच्यावर प्रश्न येतो का नाही माहीत नाही, परंतु आपण घेतलेला आहे ते. त्यानंतर जीवनसत्व अचे स्त्रोत जे आहेत ते बघा, जीवनसत्व अचे स्त्रोत आहेत प्राणीज आणि वनस्पतीज. यामध्ये दूध, लोणी, चीज, अंड्यातील पिवळा बलक, यकृत, मासे अशा प्रकारे हे जे प्राणी स्त्रोत आहेत ते जीवनसत्व अचे स्त्रोत आहेत. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की या मागच्या PPT की जे प्राणीज पदार्थापासून तुम्हाला जीवनसत्व मिळतात ते काय असतात, प्रीफॉर्म्ड असतात. प्रीफॉर्म्ड विटॅमिन ए असतात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, हे लक्षात असू द्या. आता प्राणीज पदार्थात जीवनसत्व हे रेटिनॉलच्या स्वरूपात असतात. ओके, आता पुढचा हे लक्षात येईल तुमच्या फरक काय. वनस्पतीजन्य पदार्थ हे देखील विटॅमिन एचे स्त्रोत आहेत. आता त्यामध्ये गाजर, रताळी, टोमॅटो, गडद पिवळी फळे, तांबडा भोपळा, आंबा, संत्री, काजू, बदाम, हिरव्या पालेभाज्या. आता बघा, हिरव्या पालेभाज्या जेवढ्या गडद रंगाच्या तेवढे जास्त प्रमाणात विटॅमिन ए त्यामध्ये असतं. आणि आणखीन एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की वनस्पतीजन्य पदार्थात जीवनसत्व अ कॅरोटीनच्या स्वरूपात असतात आणि कॅरोटीनचे शरीरात शोषण केल्यानंतर त्याचे रूपांतर विटॅमिन ए मध्ये होत असतं आणि ते काय पूर्वद्रव्य जीवनसत्व असं म्हटलं जातं. हे मी तुम्हाला सांगितलं जे वनस्पतीजन्य पदार्थामार्फत मिळत असतं विटॅमिन ए. ओके, विटॅमिन एचे जे डोस व मात्रा आहेत ते बघा, वयोगट 6 ते 11 महिने त्या दरम्यान असेल तर 1 लक्ष इंटरनॅशनल युनिट, IU म्हणजे इंटरनॅशनल युनिट डोस द्यावा लागतो. आणि वयोगट 12 ते 59 महिने असेल तर 2 लक्ष इंटरनॅशनल युनिट अशा प्रकारे जे आहे ते डोस दिला जातो लहान बालकांना. त्यानंतर जीवनसत्व अचे कार्य अंतत्वचेचे आरोग्य राखणे, त्यामध्ये डोके, श्वसनमार्ग आणि मूत्रमार्ग आणि आतडी यांचं अंतत्वचा असते की त्याचं काय आरोग्य व्यवस्थित राखणे हे कार्य आहे. विभेदनासाठी पेशी विभाजन आणि पेशी विभेदन क्रियामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. रोगप्रतिकार शक्तीसाठी लसिका पेशी विभेदनामधील कार्यामुळे शरीराच्या प्रतिक्षम संस्थेचे इम्युनी सिस्टीम नियंत्रण करत असते. रोगप्रतिकार शक्तीसाठी लसिका पेशी विभेदनामधील कार्यामुळे शरीराच्या प्रतिक्षम संस्थेचे म्हणजे इम्युनो सिस्टीम, इंग्रजीमध्ये सोपं जाईल तुम्हाला, नियंत्रण करते. लक्षात घ्या. मी तुम्हाला काय 2 नंबरचा पॉईंट काय होता, विभेदनासाठी पेशी विभाजन पेशी विभेदन क्रियामध्ये महत्त्वाचा सहभाग हा विटॅमिन ए असतो. आणि विभेदन कुठं कार्य असतं, विभेदनाच्या कार्यामुळे काय होतं, इम्युनी सिस्टीम जे आहे ते नियंत्रित होत असते. त्यानंतर डोळ्याच्या आरोग्यासाठी हे विटॅमिन एची गरज आहे. दृष्टीपटलामधील दंडपेशी आणि शंकुपेशीमधील प्रकाश संवेदनशील अशा रोडॉप्सिन या रंगद्रव्याचा रेटिनॉल हा महत्त्वाचा रचनात्मक घटक आहे. रेटिनॉल जीवनसत्व अ पासून तयार होत असतं. त्यानंतर त्वचा, हाडे त्याचप्रमाणे मेंदूच्या विकासासाठी उपयोगी विटॅमिन ए आहे. ह्याचं एक लक्षात घ्या, रेटिनॉल जीवनसत्व अ पासून बनत असतं. आता मागचं तुम्हाला एक चार्ट दाखवला होता, हे जरा व्यवस्थित बघितलं तर काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. बघा, प्राणीजन्य पदार्थापासून मिळणारे विटॅमिन एला रेटिनॉल म्हणजे विटॅमिन ए जे असतं त्याचं स्वरूप असतं जीवनसत्व अ मिळतं ते रेटिनॉल स्वरूपात असतं. आणि वनस्पतीपासून मिळणारे जे जीवनसत्व असतं ते कॅरोटीनच्या स्वरूपात असतं आणि कॅरोटीन शरीरात शोषण केल्यानंतर
त्याचे रूपांतर जीवनसत्व अ मध्ये होत असतं. त्यामुळे वाचत असताना आणि सायंटिफिक नेम देखील रेटिनॉल आहे, पण काही गोष्टी डीपमध्ये घेतल्यात ते तुमच्या लक्षात येतील. पुढे त्वचा, हाडे, त्याचप्रमाणे मेंदूच्या विकासासाठी देखील उपयोगी आहे व्हिटॅमिन ए. कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणास मदत करते व्हिटॅमिन ए. दात निरोगी राखण्यासाठी देखील मदत करत असतं. तसं व्हिटॅमिन डी देखील इम्पॉर्टंट आहे. शरीरात रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती वाढत असते. गर्भाच्या स्वाभाविक वाढीसाठी गर्भवती सहाय्यभूत होते काय, व्हिटॅमिन ए. त्यानंतर HIV ग्रस्त बातांच्या बालकात आजार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करत असतं व्हिटॅमिन ए. त्यानंतर अतिसार म्हणजे जुलाब, न्यूमोनिया व गोवर सारख्या रोगांची तीव्रता कमी होते व मृत्यू टाळता येतात. बालकांच्या मृत्यूत 30% घट होते. जीवनसत्व अ मुळे शरीरातील फुफ्फुस, पचन संस्थेतील अवयव व मेंदूच्या आवरणातील श्लेष्मात प्रतिकारशक्ती निर्माण होते. हे झालं पीपी डबल आलं. जीवनसत्व अ च्या अभावी आणि अधिक्यामुळे होणारे आजार. अभावामुळे एक लक्षात घ्या लगेच, रातांधळेपणा, झिरोप्थॅल्मिया, शृंगीकरण, केरॅटोमॅलेसिया, दृष्टीदोष, बायटॉट स्पॉट, त्वचा कोरडी पडणे, नेत्रश्लेष्मी शुष्कता, त्यानंतर पारपटली शुष्कता, शुष्क वर्णयुक्त पारपटल आणि केरॅटोमॅलेसिया हे सगळ्यावर कधी कुठं ना कुठं प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जर एक्सेस झालं, विटॅमिन जास्त खाण्यात आलं तर काय होतं, डोकेदुखी, शिसारी, वांत्या होणे, गुंगी येणे, भूक मंदावणे, यकृताचा आकार, ओठामधून रक्त येणे, केस गळणे, गर्भ विकसित होताना विकृती, त्वचेमध्ये पिवळट वर्ण, गाजराच्या अतिसेवनाने देखील म्हणजे गाजराचा अतिजवळ केलं तर काय होत असतं, त्वचेमध्ये पिवळट वर्ण येतात. गाजरामध्ये काय कोणतं विटॅमिन असतं तर व्हिटॅमिन ए असतं. ओके. त्यानंतर जीवनसत्व म्हणजे सविस्तर माहिती दिलेली आहे. आता बघा, रातांधळेपणा हे व्हिटॅमिन ए च्या अभावी होत असतं. मंद प्रकाशात दृष्टी कमी होते. मंद प्रकाशात वस्तू शोधण्यासाठी मूल अडखळते. रातांधळेपणा नाव का, दिवसा उत्तम दिसणे आणि रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा रात ही संज्ञा देण्यात आलेली आहे. रातांधळेपणा होण्याची कारणे जीवनसत्व अ चा अभाव. त्यानंतर ज्यावेळी यकृतातील अन्नसाठा जवळजवळ संपत आलेला असतो त्यावेळेस रातांधळेपणा आढळतो. इंग्रजी नाव नाईट ब्लाइंडनेस किंवा निक्टॅलोपिया असं उच्चार करा तुमच्या पद्धतीनं. बघा, हे तर झाले सगळं माहिती. तुम्हाला जर समजा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचे असेल, आरोग्य सेवक, ते टेस्ट आणि PDF स्वरूपात हे सगळे PPT किंवा PDF नोट्स तुम्हाला मिळतील. तर ते टर्निंग पॉईंट्स ॲपवर आरोग्य विभाग फोल्डरमध्ये सध्या फी 149 आहे. आता यूट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत ते देखील ॲपवर असणार आहेत. आपला उद्देश आहे विद्यार्थ्यांना टेस्ट सोडवावं आणि पोस्ट मिळावं, कारण कमतरता त्या टेस्टमुळेच तुम्हाला मिळत असतात. जर काही अडचण असेल तर हा नंबर आहे 8996561313. ओके. आता रातांधळेपणा आपण पाहिलेला आहे, त्यावर प्रश्न आलेला आहे. झिरोप्थॅल्मिया यावर प्रश्न आलेला आहे. प्रश्न कसा आला आहे की कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी हा आजार होतो. ओके. अर्थ आहे शुष्क डोळा. डोळ्यामधील पुढील एक किंवा जास्त बदल झाल्यास झिरोप्थॅल्मिया झाल्याचा पुरावा समजला जातो. नेत्रश्लेष्मी शुष्कता, बघा हे असं बघा. ओके. डोळ्यावर हे येतात. बायटॉट, पारपटली बिंदू, शुष्क आणि शुष्कता, केरॅटोमॅलेसिया, वर्णयुक्त पारपटल. झिरोप्थॅल्मियाचा पुरावा आणि त्या आजारासंबंधी लक्षणे काय दिसतात. नेत्रश्लेष्मी शुष्कता, इंग्रजी नाव कंजक्शनल सेरोसिस. लक्षणे, नेत्रश्लेष्मता स्पष्ट आणि पारदर्शक असण्याऐवजी धूसर आणि सुरकतलेली असते. बायटॉट बिंदू, इंग्रजी नाव बायटॉट स्पॉट. लक्षणे, हे कंदीय नेत्रश्लेष्मेवर असलेले करडे, त्रिकोणी, केसाळलेले, उंचवट्याचे खडबडीत असे ठिपके असतात. हे बहुधा द्विपार्श्वसंमित असतात. त्यानंतर आजार बघा, ते सांगितलं. पारपटली शुष्कता, इंग्रजी नाव कॉर्नियल सेरोसिस. लक्षणं, पारपटलाच्या पृष्ठभाग जो ग्राउंड आहे दुधी काचेसारखा कोरडा, इथं बघा इमेज, धुसर व ढगाळ दिसतो. शुष्क आणि वर्णयुक्त पारपटल, इंग्रजी नाव कॉर्नियल अल्सिरिएशन विथ सेरोसिस. लक्षणे, व्रणांची संख्या जर वाढत गेली तर परितारिकेची जी कार्य आहे ती बंद होते. त्यानंतर केरॅटोमॅलेसिया, इंग्रजी नाव वाचून घ्या तुम्ही, तेच उच्चार आहे. लक्षणे, पूर्ण किंवा अंशतः पारपटल वेगाने मऊ होते, परिणामी नेत्रगोलाचा नाश होऊन अंधत्व येते. शृंगीकरण, केरॅटिनायझेशन जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. ठीक आहे. मग काय होत असतं, फुफ्फुसे, जठर, आतडे, जननमार्ग व मूत्रमार्ग इत्यादींच्या आंतरत्वचेतील पेशी मृत होत असतात आणि होऊन काय होत असतं, त्याचे शृंगीकरण होत असते. दृष्टीदोष हा जगातील सामाजिक अर्थशास्त्रीय दृष्ट्या गरीब व मुलांच्या सार्वजनिक आरोग्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी अ विटॅमिनच्या जी काही अभावी आहे, अभावामुळे 50,000 ते 1,00,000 मुले दृष्टी गमावतात. असा हा ढोबळमानाचा आकडा आहे. प्रत्येक वेळेस हा बदलत असतो.
जीवनसत्व अच्या अधिक्यामुळे होणारे आजार आपण पाहिलेले आहे. मुलामध्ये काय होत असतं त्याची काय म्हणते विगतवारी केलेली आपण. मुलामध्ये डोकेदुखी, शिसारी, वांत्या होणे, गुंगी येणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, यकृताचा आकार, ओठामधून रक्त येणे, केस गळणे. प्रौढामध्ये सांधेदुखी, केस गळणे, अशक्तपणा, आळस, थकवा आणि गरोदरपणात मांसाहार करताना यकृताचे अतिशमन झाल्यास अजीवनसत्वाच्या अधिक्यामुळे गर्भ विकसित होताना त्यात विकृती निर्माण होत असते. ओके, हे विटॅमिन अ बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. त्वचेवर पिवळट वर्णक हे गाजरांच्या अतिशमनामुळे होत असतं आणि अ विटॅमिन त्यामध्ये जास्त असतं. त्या अ विटॅमिनच्या अधिक्यामुळे तुम्हाला त्वचेवर पिवळट वर्णक येत असतं. वर्णकण तळपायावर आणि तळहातावर दिसून येतात, हानिकारक नसतात. उपचार नियंत्रण गाजरांचे सेवन नियंत्रित केले की त्वचेचे वर्णक पूर्ववत होते. पूर्वनिर्मित अ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असल्यास ते प्रौढांसाठी त्याचप्रमाणे बालकांसाठी विषारी ठरू शकते. गरोदरपणात घ्यावयाची काळजी. गरोदरपणात मांसाहार करताना यकृताचे अतिसेवन टाळावे, कारण यकृतात साठवलेल्या अ जीवनसत्वाच्या उच्च संहितेमुळे गर्भ विकसित होताना त्यात विकृती निर्माण होत असते. ओके, त्यानंतर आता विटॅमिन अ चे लसीकरण. हां, बऱ्याच वेळेस नाही, मोजक्या वेळेस आलेले, परंतु ही सगळ्यात डिफिकल्ट प्रश्न आहे. परंतु ओव्हरऑल जर तुम्ही वाचाल तर ते काही एवढा अवघड नाही. जीवनसत्वाचा अभाव जे आहे, अभाव प्रतिबंधक कार्यक्रम देखील राबवला जातो, जो 9 महिने ते 3 वर्ष वयोगटापर्यंत प्रत्येक 6 महिस जीवनसत्व अ सोल्युशनचे डोस दिले जातात. जीवनसत्व अ डोस वेळापत्रक बघा. पहिला डोस 1 लाख इंटरनॅशनल युनिट 9व्या महिन्यात दिला जातो गोवर लसीसोबत. दुसरा डोस असतो 2 लाख इंटरनॅशनल युनिट DPT बूस्टरसोबत. तिसरा डोस असतो 2 लाख IU 24 महिन्यानंतर आणि चौथा डोस 2 लाख इंटरनॅशनल युनिट 30 महिन्यानंतर आणि पाचवा डोस 2 लाख इंटरनॅशनल युनिट 36 महिन्यानंतर अशा प्रकारे दिला जातो. ओके, आता विटॅमिन ब आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. विटॅमिन बीला बराच वेळ लागू शकतो, कारण त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 असे बरेच प्रकार पडतात. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला आरोग्य सेवकचा कोर्स देखील मिळेल आणि काही टेस्ट देखील मोफत तुम्हाला मिळू शकतात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.